तव आदि पुरुष विस्मितू, म्हणे झणे होय पाअंतू, मग लोपिला अद्भुतू संभ्रमू तो. म्हणोनी विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले, जय महाशंखा स्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंवरला, परी पडिसाद होता राहिला, तेणे दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गजघटा आंतू, सिंहलीला विदारितू, तैसा हृदया ते भेदितू कौरवांचिया. अर्थात ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल. तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्या वेळेला कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजविले त्यावेळी प्रलय काळ होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दाणादाण उडाली. हत्तीच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी पांगापांग करतो तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली.